आज मी आली आहे घृष्णेश्वर मंदिराकडे. आज शिवरात्री आहे त्यामुळे आलेली आहे. तर माझा हा ब्लॉग पूर्ण बघा. आज खूप लोक आलेले आहेत इथे. तुम्ही बघू शकता आज खूपच जास्त भाविकांची गर्दी झाली आहे मंदिराकडे जाण्यासाठी. मंदिराकडे जाण्यासाठीचा हा फ्रंट रूट आहे. साईडला खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्ही शॉर्टकट रूटने चाललो आहे मंदिराकडे. आज इथं महाशिवरात्रीची जत्रा सुद्धा भरलेली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप सुद्धा लावलेले होते. तुम्ही पाहू शकता इथे खूप मोठी लाईन होती मंदिराकडे जाण्यासाठी आणि खूप वेळ लागला मंदिरामध्ये जाण्यासाठी. कारण की लाईन ही संपतच नव्हती. लोक खूप जास्त येतच होते कंटिन्युअसली. मंदिरामध्ये मोबाईल वगैरे कॅमेरा काही अलाउड नव्हता. त्यामुळे मंदिरामध्ये मी शूट नाही काढू शकले. तर नेक्स्ट टाइम कधी जेव्हा गर्दी नसेल तेव्हा नक्की मी शूट करेल. खूप जास्त आहे त्याच्यामुळे मी नारळ पाणी पिते पहिले आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे महाकुंडामध्ये. आता बघू तिथे जर गर्दी नसेल तर शूट काढता येईल. आणि आज नेमकं ऊन खूपच जास्त होतं. तर चालली मी आता महाकुंडाकडे आणि बाय वॉकच चालले, कारण की ते जास्त दूर नाहीये, मंदिरापासून जवळच आहे. आणि रस्त्यावरती साईडला खूप सारे स्टॉल सुद्धा लागलेले होते. लहानपणच्या आठवणी सुद्धा ताज्या झाल्या इथे. कारण की खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या मला वाटत होत्या की त्या आता कमी झाल्यात, पण ते अजूनही लोक वापरतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. इथे बॅग्सचे पण शॉप आहेत. आणि हे जे लोखंडाचे रॉड आहेत हे पहिले नव्हते, जे आताच मे बी लावले असतील. कारण की जे लोक आहेत ते व्यवस्थित एका लाईनीत व्यवस्थित जातील आणि दर्शन घेऊ शकतील, त्यामुळे त्यांनी हे लावले होते. जत्रेत आली मी, आता बघू इथे काय काय आहे आणि काय काय पाहायला भेटतं ते. इथे पाळणे सुद्धा होते आणि लहान मुलांसाठी भरपूर सारे खेळण्या सुद्धा होत्या. खेळण्यासाठी दुपारची वेळ होती त्यामुळे जास्त लोक इथे खेळत नव्हते. ज्वेलरीचे शॉप आणि तिथं बायका नसतील असं कधीच होऊ शकत नाही. मी महाकुंड मध्ये आणि इथे पण सुद्धा खूप जास्त गर्दी आहे. हे जे महाकुंड आहे आणि मंदिर आहे हे 13व्या शताब्दीमध्ये मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे. आणि याचे जे स्ट्रक्चर आहे ना खूप सुंदर सुद्धा आहे. आणि इथे सुद्धा लोक खूप श्रद्धेने येतात. हे बाबा जे आहेत ते खूप छान भजन म्हणत आहेत. आणि या बाबांना पाहून मला वासुदेव यांची आठवण आली. लहानपणी खूप पाहायला मिळायचे, आता ते खूप कमी पाहायला मिळतात. आणि पाण्यामध्ये ना हे छोटे छोटे मंदिर होते आणि त्या प्रत्येक मंदिरामध्ये ना शिवलिंग आहेत. आणि लोक तिथे पूजा करून जितके पण मंदिर होते त्याच्यामधून प्रदक्षिणा घालत होते. आणि जितके लोक इथे आले होते ते श्रद्धेने इथे त्या पाण्याने आंघोळ करत होते. आणि मी इथे ना या कुंडाचा ड्रोन शॉट घेतलाय आणि ड्रोन शॉट खूप छान आलाय. हे जे मधले जे पाईप सारखे दिसत आहेत हे फाउंटन आहेत. असं तिथले लोक म्हणत होते की हे पाणी खूप जास्त खोल आहे. फॉलो करा, लाईक करा. तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? म्हणजे मला- तुमचा एक्सपिरियन्स कसा होता इथे येऊन? चांगला आहे ना. तुम्ही कुठून आला आहात? आम्ही इथून 30 किलोमीटर गाव आहे आमचं. गारज अच्छा. गाव आहे. तर इथे फर्स्ट टाइम आला आहात का तुम्ही? नाही, आम्ही समजा दर शिवरात्रीला येतो. अच्छा, इथे नेहमी एवढी गर्दी हमेशा राहते का हो, फक्त आजच आहे? हमेशा असते. कोइन्सिडेंटली हा मुलगा मला इन्स्टाला फॉलो करतो आणि त्यांनी मला ओळख दाखवली. मला खूप भारी वाटलं, त्यामुळे मी त्याचा एक छोटासा इंट्रो घेतला. आज इथे खूप जास्त गर्दी झाली आहे शिवरात्रीमुळे आणि मी इथे महाकुंभामध्ये फर्स्ट टाइमच आली आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे आणि मला इथे माझा स्वतःचा व्हिडिओ काढायचा होता, पण मे बी आता पॉसिबल नाहीये कारण की खूपच जास्त गर्दी आहे. आणि आज दिवसभर इथे गर्दी राहील. लोक खूप दुरून दुरून आलेले आहेत इथे शिवरात्रीचं बघण्यासाठी आणि इथे जत्रामध्ये पण आलेले आहेत. इथे प्रत्येक ठिकाणी शिवलिंग आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ना हे एन्शियंट पिरियड पासून आहे आणि इथे खूप लोक वर्षानुवर्षापासून दर्शनासाठी येतच जे राहतात. स्ट्रक्चर आहे आणि त्याची फिनिशिंग आहे ना ती खूप जास्त सुंदर दिसतीये. महाकुंडाच्या बाहेर आल्यावर मी यांना पाहिलं आणि लहानपणी यांना मी गाबगुबूवाले म्हणायचे आणि खूपच जास्त भीत होते. जवळच एक छानपैकी रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही जर कधी व्हिजिट करायला आले तर या रेस्टॉरंट मध्ये येऊ शकता आणि इथे नाश्ता आणि लंच सुद्धा भेटतं. त्याच्यामुळे बेफिकर तुम्ही येऊ शकता इथे. आता मी पहिले जेवण करते. तर आजच्या ब्लॉग मध्ये बस इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.